उंच माझा झोका झुली उंच माझा झोका। हरि ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति नः पूषा। वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहजवन होते नाम घेता फुकाचे। जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म। जय जय रघुवीर समर्थ। सगुणे, मातृभोजनाचा पहिला घास तू भरव हो, म्हणजे मग नंतर सगळी मुलं सुरुवात करतील। घ्या वाडा। सोमन काकू, सगळ्यांना पोळ्या वाडा। हळूहळू, एवढं खाऊ नकोस। रे मी खूप पैलवान आहे। बाबा बाबा पुरे हो आता। काय चालवले आहेस तू? नाही, आता खावयास गोड वाटते आहे, पण जास्त खाल्लेस ना तर पोट बिघडेल। जरा बेताने असू दे। अजिन दंडक मंडलु मेखला रुचिर पावन वामन मूर्तये मित जगत त्रितयाय जितारये निगम वाक् पटवे बटवे नमः। सुमुहूर्त सावधान तदेव लग्नौ सुदिनां तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते ह्रियगो स्मरामि। सुमुहूर्त सावधान। बाबांच्या पायावरती डोकं ठेवायचं आहे। अग्नये अग्नये समिध समिध महार्षम महार्षम बृहते बृहते जातवेदसे जातवेदसे। ओम भवती भिक्षां देहि। हा बटू वामन रूप आहे। हा, याला नमस्कार करायचा आज, जरी लहान असला तरी। ओम भवती भिक्षां देहि। रमे जा। रमाबाई, आपण सुद्धा घालायची आहे भिक्षा। ओम भवती भिक्षां देहि। आणि नमस्कार करायचा आहे, म्हणजे तो आशीर्वाद देईल तुला। आता या आमच्या घोड्याच्या शर्यतीत माझाच घोडा जिंकणार। चला सुरू करा। थांबा थांबा थांबा। मी आलोच। तुला किती वेळा सांगत होते, जास्त पुरणपोळ्या खाऊ नकोस। मी जातो। बरं वाटलं, काय मोकळं वाटलं। परत खेळायला सुरू करूया। चला चला चला, परत आमचाच घोडा जिंकणार। काय मासे बाप
बाबा म्हणजे खरोखर बर बाळंबटजी, सर्व कार्य यथास्थित पार पडले ना? काय सुभद्रा वहिनी, मनासारखे झाले ना सर्व? हो. अनंता, पाया पड बरे भाऊसाहेबांच्या. आयुष्यमान भव. अनंताची मुंज अगदी छानच झाली हो. अगदी भरून पावले हो मी भाऊजी. आपल्यामुळेच सारे कसे व्यवस्थित पार पडले. नाहीतर बाप असूनही पोरपोरखी आणि कपाळाला कुंकू असून मी निराधारच. असे काय बोलताय वहिनी परक्यासारखे? खरं तेच बोलते हो भाऊजी. तुम्ही आहात म्हणून इतके वर्ष सारे कसे निभावले, अशीच माया ठेवा म्हणजे झाले. काही वावगे बोलले असेल तर मोठ्या मनाने क्षमा करा. काही नाही हो भाऊजी. परिस्थितीवरचा संताप खदखदत असतो हो मनात, त्यामुळे सुटतो कधी कधी तोल आणि काहीतरी वावगं बोलून जाते मी. इतकंच. काही आधी कोणी बोलले गेले असेल तर क्षमा करा भाऊजी. बघा वहिनी, असे बोलून आम्हास पापाचे धनी करू नका. आम्ही विशेष असे काहीच करत नाही. आमचे कर्तव्यच आहे ते. आणि बघा, हे घर सुद्धा तुमचेच आहे. मनास येईल तेव्हा इथे येऊन राहायचे, मनात येईल तितके दिवस राहायचे. हवे नको मागून घ्यायचे, संकोच म्हणून करायचा नाही. हा, आणि तुम्ही बाळंभटजींना सांगितले होते त्याप्रमाणे जाताना बाळंभटजी तुम्हाला पैसे देतील. हो. नाही नाही म्हणजे नाही हो, अनुमान करून घ्यायचा नाही. जाताना बाळंभटजी वहिनीच पैसे द्या. सोमन काकू, पुरुषांची जेवण आटपलीत. आता बायकांच्या पंक्तीची तयारी करा. दुर्गा का काय दादा? आज संध्याकाळी जेवणाचा खास बेत होऊ दे. आज काय विशेष? हो, आज विशेषच आहे. आमचे स्नेही विष्णू शास्त्री आणि त्यांच्या नववधू यांना आम्ही जेवणासाठी बोलाविले आहे. त्यांचा नुकताच विवाह झाला आहे आणि पहिल्यांदाच आपल्या घरी जेवणासाठी येत आहेत. तेव्हा बेत खासच हवा नाही का? हो. तुझी आता मुंज झालीये ना, मग तुझे लग्न पण होणार. लग्न? माझे लग्न? नाही नाही. का घाबरलास का? हो मग, लग्न झाल्यावर बायका नुसतं भांडतच असतात. माझी आजी भांडते ना सारखी आईशी. मी नाही करणार लग्न. अरे अनंता, तू लक्ष नको देऊस. नुसता चिडवतोच आहे तुला. म्हणजे नुसता चिडवतोय, आली लगेच मध्ये पडायला. मग तू का छळतोस त्याला? मी छळतोय कुठे? मी तर त्याला मुंजीतले नाव विचारतोय. ए अनंता, सांग ना, गुरुजींनी काय सांगितले तुझ्या कानात? ए, मुंजीतले नाव सांगायचे नसते. ए अनंता, तू नको सांगूस रे. सांगा, नाहीतर बुवाकडे घेऊन जाईन तुला. सांग पटकन. सांगतो सांगतो सांगतो. रामचंद्र. बघितलेस ना इथे कुणाचं राज्य चालतं ते? हो हो, कायले कायले. हसतोस? मूर्खा, मुंजेचे नाव सांगायचे नसते. आता तुला शिक्षा होणार, शिक्षा होणार. मी तर मुंजीतले नाव सांगितलेच नाही. मी तर पाण्यातले नाव सांगितले. रामचंद्र. मला मला बोलतोस? थांब थांब बाबा. रमा, त्या दिवशी तुम्ही फिरायला गेला होतात ना? हो. पण नक्की कुठे गेला होतात ग? आम्ही ना सत्काराला गेलो होतो. सत्कार? कोणाचा? ते नाही का आपल्याकडे भांडारकर येतात, स्वतःचे मित्र. हो, त्यांचा? नाही नाही, त्यांच्या बरोबर नव्हते का ते आले.
विष्णू शास्त्री त्यांचा सत्कार होता. पुढच्या अंगणातली सोनचाफ्याची फुले मी दुर्गा अक्का हा त्यांचा सत्कार होता. पण कशासाठी? त्यांनी लग्न केले ना म्हणून. अगं लग्न केले म्हणून सत्कार करता का कोणी? अगं दुर्गा अक्का, विधवा कुसाबाई आहेत ना त्यांच्याशी त्यांनी लग्न केले. तेथे स्वतःनी भाषण सुद्धा केले. भांडारकरांनी सुद्धा भाषण केले. मला अगदी छान वाटत होते. तेव्हा त्यांचा सत्कार केला. काय झाले दुर्गा अक्का? नाही काही नाही. थांबा थांबा, मी पण येते. जायचंय ना, चालायला लाग. जातेच मी, पण आम्ही जीव शिंपला या घरात. तो जीव इथून हाकलतोय हे लक्षात ठेव. दादा, का म्हणून जायचं आपण इथून? कोणीही कुठेही जायची गरज नाहीये. ज्यांनी दावेदारांची हात मिळवणी केली आहे ना त्यांनी जावे इथून आणि त्यांच्या नव्या घरोबात आनंदात राहावे. गोपाळा, थोडा शांत हो. अरे प्रत्येक वेळी अरेला कार्य करायचे नसते. आज जरी तुझे काका आपल्यावर दावे लावणाऱ्या काकांना सामील झाले असले तरी इतकी वर्ष आपण सगळेच या घरात एकत्र राहिलो आहोत, सुखाने नांदलो आहोत. आणि या घरातले ते मोठे आहेत. आज जरी दुर्दैवाने त्यांच्या तोंडून निघून जा असे शब्द बाहेर पडले असले तरी जसा आपण नेहमी त्यांचा मान राखलाय तसेच त्यांचे हे शब्द सुद्धा शिरोधार्य मानून त्यांचा मान राखायला हवा. आणि तुटायचेच असेल नाते तर ते आपल्या असभ्यपणामुळे नको. आजवर आपल्या दावेदारांशी सुद्धा आपण संयमानेच वागत आलो आहोत. थोडक्या करता आता हा बट्टा लागावयास नको. आणि वादात शिरलो तर सगळेच काही अवघड आणि क्लेशकारक होऊन बसेल. तेव्हा आता लवकरात लवकर या घरातून निघून जाणे उत्तम. चला. भागीरथी, मी तुला जावयास सांगितलेले नाही. तू याच घरात राहू शकतेस. धन्य पावले हो मी तुझे गोड शब्द ऐकून. धन्य पावले. पण ही माया बोलत नाहीये. मी आणि उमा वहिनी इथनं गेल्यावर इथली उसनवार कोण करणार? मालकीणबाईंना हाताखाली राबायला खमक कोणीतरी हवंय. म्हणून मी हवी आहे. मोलाच्या माणसास लाथ मारून जाण्याचं स्वातंत्र्य असतं. आश्रिताचं तसं नाही. आयता गुलाम कोण सोडील? म्हणून मी हवी आहे. पण नाही, मी चालले अण्णा आणि उमा वहिनींबरोबर. आता तुझ्या बायकोला म्हणो, कर घरात स्वयंपाक पाणी, कर धुणी भांडी, कर झाडलोट. हे सगळं करावं लागेल ना तेव्हा आठवण होईल भागीरथीची प्रत्येक पावलास. जायचंय ना, चालायला लाग. उगाच मुक्ता फळं उधळू नकोस. जातेच मी, जातेच. पण आम्ही जीव शिंपला या घरात.
तो जीव इथून हाकलतोय हे लक्षात ठेव. उमा वहिनी, अहो रडताय कशाला? तुमच्या डोळ्यातून पाणी काढणारेच रडणार आहेत आता. चला सोडा आता या घराची माया. चला. येत जा अधून मधून. कशाला? काय संबंध आहे आता? झालं ना तुझ्या मनासारखं? फुटलं ना घर? म्हणजे माधवाने विधवेशी विवाह करणाऱ्या त्या विष्णू शास्त्री आज घरी भोजनाचे निमंत्रण दिले आहे. आणि हे बाळम भटजी तुम्ही त्याच वेळेस आम्हाला सांगावयास हवे होते. बाळम भटजी, हो, सुभद्रा वहिनीस मागते ते पैसे देऊन टाका. आणि गरज लागली तर मागावयास संकोच करू नकोस असे सांगा तीस. शिवाय आम्ही देतोय असे सांगू नका. तुम्ही स्वतःच्या मनाने देत आहात असे सांगा, म्हणजे घेताना दडपण येणार नाही. आले लक्षात. बोलेन मी. काय आमचा विठोबा परागंदा झाल्यापासून बिचारी संसाराचा गाडा एकटीच रेटते आहे. नवरा नसल्यामुळे आयुष्य कंठणे किती कठीण असते हे तिचे तीच जाणू. आमचा विठोबा सुद्धा कुठे निघून गेला कोणास ठाऊक. जिवंत आहे की नाही हेही माहित नाही. शिवाय त्याने जर आमच्या माधवास असो तेव्हा सुभद्रा वहिनीस तिचे लेकरास सांभाळणे, त्यांना वेळोवेळी आर्थिक मदत करणे हे आपले कर्तव्यच आहे, यात शंकाच नाही. हो खरेच. पण भाऊसाहेब, स्वभावास औषध नाही हेही तितकेच खरे. सुभद्रा वहिनींच्या स्वभावामुळे मुलगा आणि सून दोघे अगदी कर्तव्य शून्य झालेत. अशाने भविष्यात कठीण जाईल. भाऊसाहेब, लाडू आणले. असू देत. बरे, दूध ऊन हवे आहे की अलीकडे आपण घेतात तसेच थंड आणू? थंडच आण. बरे, आणते. बरं दुर्गे, एवढी घाई कशासाठी? नाही तसे नाही भाऊसाहेब, स्वयंपाकाची तयारी करायची आहे ना. दादाने सांगितले आहे आज खास बेत करायचा आहे. खास बेत? कोणी विशेष येणार आहे की काय? भाऊसाहेब, दादाचे मित्र आणि त्यांची पत्नी जेवायास येणार आहेत. मित्र आणि पत्नी कोण? बाळंबजी. हो, मगाशी माधव दुर्गेश सांगत होता तो आम्ही तिथेच होतो. विष्णू शास्त्री पंडित माधवाचे मित्र आहेत ते. विष्णू शास्त्री हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखे वाटते. हो तेच. एका विधवेशी पुनर्विवाह केला म्हणून त्यांचे नाव चोहीकडे दुमदुमते सध्या. म्हणजे माधवाने विधवेशी विवाह करणाऱ्या त्या विष्णू शास्त्री आज घरी भोजनाचे निमंत्रण दिले आहे. आणि हे बाळम भटजी तुम्ही त्याच वेळेस आम्हाला सांगावयास हवे होते. म्हणजे या विधवेशी विवाह करून त्या विष्णू शास्त्राने धर्म बुडवला.
आणि माधवाने त्याच घरामध्ये जेवायचे निमंत्रण देऊन आमचा धर्म बुडवायला निघालाय. नाही, हे कदापि होऊ देणार नाही आम्ही. बस आता आमचा संयम संपला. आमचा संयम संपला. झुले